नमस्कार मंडळी, मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये लोक दानधर्म, श्राद्ध आणि बरंच काय काय करत असतात. पण नेमकं पितृपक्षाला सुरुवात केव्हापासून झाली याची बरेच जणांना माहिती नाही आहे. तर तेच पितृपक्षाविषयी कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की आत्मा कधीही मरत नाही, तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात बदलतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना काही अर्पण करता तेव्हा त्यांना ते मिळते. दानवीर कर्ण, ज्याच्या नावासमोर दानवीर होते, त्यांनी आयुष्यभर खूप काही दान केले. त्यांच्याकडून कोणी काही मागितले तर ते नक्कीच मिळायचे. जेव्हा कर्ण मृत्यूनंतरच्या जन्मात गेला तेव्हा त्याला त्याने जे दान केले होते त्याच्या दुप्पटपटीने मिळत होते, परंतु ते सर्व हिरे, रत्ने आणि सोने आणि चांदी होते. कर्णाला खायला काहीच मिळाले नाही, कारण त्याने कधीही अन्नदान केले नव्हते. कर्ण भुकेने व्याकुळ झाला. शेवटी त्यांनी यमराजाला विनंती केली आणि पृथ्वीवर जाऊन पुन्हा दान करण्याची परवानगी मागितली. यमराजाने कर्णाला 14 दिवसांचा अवधी दिला. कर्णाने पृथ्वीवर येऊन उदार मनाने अन्नदान केले व श्राद्ध केले. कर्ण नंतरच्या जन्मात जेव्हा परतला तेव्हा त्याच्यापर्यंत अन्न पोहोचलेले होते. म्हणूनच हिंदूंमध्ये अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्राद्धाच्या वेळी गरिबांना भोजन दिले पाहिजे, याद्वारे ते थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. असे म्हटले जाते की या दिवशी यमराजाच्या आज्ञेनुसार आत्मा पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांनी दिलेले अन्न खातात. तर या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पितृपक्षामध्ये आपण जे दानधर्म करतो त्याला एवढं महत्त्व का आहे. तर या गोष्टीबरोबरच आपण पितृपक्षाविषयीची एक अजून पौराणिक कथा ऐकणार आहोत. एकेकाळी जोगे आणि भोगे असे 2 भाऊ होते. जोगे श्रीमंत आणि भोगे गरीब. एकदा श्राद्धाची वेळ आली तेव्हा श्रीमंत भावाच्या बायकोने त्याला श्राद्ध करायला सांगितले, पण निरुपयोगी गोष्ट समजून तो श्राद्ध करायचं टाळत राहिला. श्रीमंत भावाच्या पत्नीने विचार केला की आपण जर श्राद्ध केले नाही तर लोक याबद्दल आपल्याला बोलू लागतील आणि याशिवाय श्राद्धाच्या निमित्ताने मी माझ्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करून त्यांना माझं वैभव दाखवू शकेन. त्यामुळे श्रीमंत भावाच्या पत्नीने श्राद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि तिने गरीब भाऊ भोगेच्या पत्नीला श्राद्धात मदत करण्यासाठी बोलावले. श्राद्धाचा दिवस आला. त्या दिवशी भोगे यांची पत्नी दिवसभर कामामध्ये व्यस्त राहिली. वाडवडिलांसाठी तिने अन्न शिजवले, पण पूर्वज जेवायला येताच श्रीमंत भावाचे सासरे तिकडे जेवताना दिसले. त्यामुळे पूर्वज निराश झाले आणि निराश झाल्यावर ते गरीब भोगे यांच्या घरी गेले. तर भोगे यांच्या घरी गेले असता पितरांच्या नावाने तिथे अग्नी पेटलेला पाहिला. पण भोगे यांच्या घरी खायला काहीही नसल्यामुळे पूर्वजांनी राख चाटली आणि ते नदीकाठी निघून गेले. काही वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या ठिकाणच्या श्राद्धांची स्तुती करू लागले. जोगे आणि भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत झालेली गोष्ट कथन केली. मग ते विचार करू लागले की भोगे जर श्रीमंत असते तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते. पण भोगेच्या घरी 2 दिवस खायला सुद्धा भाकरी नाही. त्यामुळे पूर्वजांना भोगेची कीव आली आणि ते अचानकपणे नाचू लागले आणि म्हणू लागले, भोगेचे घर श्रीमंत हो, भोगेचे घर श्रीमंत हो, अशा प्रकारे. आता जवळपास संध्याकाळ झाली होती. भोगेच्या मुलांना भूक लागली होती. त्यामुळे ते आईला म्हणायला लागले की आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला दे. पण भोगेच्या घरात खायला काहीही नव्हते. तेव्हा टाळण्यासाठी भोगेची पत्नी म्हणाली, जा, अंगणात एक उलटी पाण्याची टाकी आहे, जा आणि उघडा आणि जे मिळेल ते वाटून खा. मुले तिथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसले की टाकी नाण्यांनी भरली आहे. त्यांनी आईकडे धाव घेतली आणि तिला सर्व काही सांगितले. भोगे यांच्या पत्नीने अंगणात येऊन हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा रीतीने भोगेही श्रीमंत झाले, पण संपत्ती मिळाल्यावर ते अहंकारी झाले नाहीत. 2य वर्षाचा कुलगुरू आला. श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनवले. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले, भोजन दिले, दक्षिणा दिली. भावजय आणि वहिनींना सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण देण्यात आले. पूर्वजांना यामुळे खूप आनंद आणि समाधान वाटले. तर तेव्हापासूनच पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध करण्याची पद्धत सुरू झाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.